तर आता हे बघा चालूच आहे आमचं. आज ब्लू कलर आहे पण माझ्याकडे ब्लू कलरचं काहीच नाही त्याच्यामुळे नाही का मी काहीच नाही घालणार की मी व्हाईट कलरच्या छलता घालणार आहे. ब्लू कलरचं आहे पण मला ब्लू कलरचं घालायचं नसतं कारण की मी नाही का जो कलर असतो तो कधीच नाही घालत. जगाविरुद्ध काम असतं आपलं. टिकटॉक ये हो पुराने बदले निकाले जा रहे हैं. तुला आहे बघा हिने काय केलं माहिती काय बघा एवढे सारे कपडे काढून ठेवले इथे पण आहे इथे पण आहे बघा आणि काय घालू काय घालू काय घालू काय घालू तर तिला बोललं हे ब्लॅक वाला घाल व्हाईट शर्ट घाल व्यवस्थित नाही तर ते हे घाल व्हाईट वाला ते पण भारी आहे. तर काय बोलते तू हे घालू का हे घालू याच्यावर दोन्ही तू सांगा मध्ये. मला तर हे आवडतं. कोणता ते वाला आवडतं. घाल बरं पटकन चल. तुम्हाला माहितच पडलं असेल आता थोडस जरी अंदाजा लागला असेल आम्ही कुठं चाललोय ते. आम्ही चाललोय आता गरबा खेळायला आणि किटू दादा कोणता कलर लिहिले पहिले सांगा तिकीट काढ. ब्लू कलर आज ब्लू कलर आहे पण माझ्याकडे ब्लू कलरचं काहीच नाही त्याच्यामुळे किट्टूला आहे. ओके मग किट्टू घालू शकतो पण माझ्याकडे ब्लू कलरचं काहीच नाही. तर आता कसे दाखव बरं. जाऊ दे आता हिच्याकडे लय मोठं पसार आहे त्याच्यापेक्षा नाही का मी व्हाईट कलरचं शर्ट घालतो आणि ही जी पॅन्ट घातली आहे तीच घालतो म्हणजे कसं शाळेत जाणार पोरगं वाटन. शाळेला अशाच खाकी पॅन्ट मग हेच घालतो आता मी आणि निघतो नाही तर पॅन्ट दुसरी घालतो. ही पॅन्ट जरा वेगळीच दिसते. छान दिसते छान आहे ना मग व्हाईट कलरची शर्ट भारी दिसेल याच्यावर. हो चला की तुम्ही आता सकाळी घातलं कोर्ट मध्ये जाताना हा आणि व्हाईट शर्ट मध्ये छान दिसत. चला मग ठीक आहे डन. तर माझं व्हाईट कलरचं शर्ट आणि ही पॅन्ट डन झालेली आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला माहितच असतं काय असतं आपल्याकडे चप्पल. चप्पल डन झालेली नाही का शूज घालू का पण मला नाही का शूज पेक्षा मला ते चप्पल जास्त आवडते कारण ते हायटेड आहे ना त्या चप्पल मध्ये छान दिसतात. मग असं काही नाही माझं नाही का हाईट जास्त आहे ना तर ही माझ्या समोर बुट्टी दिसते त्याच्यामुळे ही बोलते मला चप्पल मध्येच आवडतं. गजब बेइज्जती है. तुमची ऑलरेडी हाईट लय मोठी आणि मी माझ्या मानानं बरोबर काय बरोबर आहे बरोबर आहे का नाही इथपर्यंत हाईट कमी नाही भरती बरोबर खांद्याच्या वरती तर पाहिजेच असं थोडी आहे. बरोबर आहे तुझी पण हाईट इतकी पण नाही खांद्या इतकी डायरेक्ट आणि नाही का मुलांची हाईट मोठीच पाहिजे ते तर आहेच. हा तर ते म्हणजे जोडी एकदम शोभून दिसते. अच्छा ठीक आहे. असं काही नाही खांद्याच्या वरतीच माझ्या कानाला लागते बघा. फ्रेंडशिप बँड मला फ्रेंडशिप बँड नाही बांधला की परत एकदा विचारते हे घालू का हे घालू. हा तर आता डन झालेले हे दोन स्कर्ट आणि हा ठेव पण मला घालून दाखव बघू आपण कसं दिसतं ते. तर चला आता आपण आज नाही का मेन तर आम्ही तिकीट काढून ठेवलेलं आहे. महिन्याला परत नाराजगी नको त्याच्यामुळे आम्ही अगोदरच तिकीट काढून ठेवलेले आहे आणि आज तुम्हाला फायनली गरबा बघण्यासाठी भेटणार आहे मायराचा डान्स आणि विशाल खरातचा डान्स. काही येतच नाही मायरा बद्दल काही नाही तुला सगळं येत आहे. ही डान्सर आहे हिच्या नादाला कोणीच लागू नका. आता तिकडे गेल्यावरच माहित पडेल. मला येतं थोडंफार एवढं पण नाही. तर चला आपण आता तिकडे गेल्यानंतरच भेटू. मी पण कपडे बिपडे तोंड बिंड धुवून काढतो. हा बोल. तर चला माझी बायको रेडी झालेली आहे गरबासाठी आणि कानातले तू पण झालेला आहे किटू दादा पण झालेला आहे आणि इकडे बघ इकडे तोंड कर बघा हिचा लुक कसा वाटतोय. मागे जा ना. हा तुला गुजराती वाटते का नाही मी सांगितलेलं कलर कॉम्बिनेशन. थांबा आम्ही दोघं बघा कसे देख तो कसं सर मारा. झालं का नाही झालंय ना. चला मग तरी पण इकडून सटकले माहिती का काय ही माझी सटकली माशी सटकली. चला मी जातो आणि बाहेर गाडीकडे गाडी वळवून ठेवतो. किट्टी चल आपण दोघं जाऊ. चल चला. तर चला आता आम्ही आलेलो आहेत मायराचं बघा कसं आहे आणि थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत कुठं गरबा खेळायला. चल काहीच नाही. अरे क्या करू मैं इसका. 10 वेळेस काहीच नाही असं का बरं बोलते येतं सगळं.
चल लवकर. हे बघा आज कोणता कलर आहे? हा कलर ब्लॅक आणि माझा व्हाईट. आम्ही सगळ्यांच्या जगाविरुद्ध असतो. जो कलर असतो तो घालून नाही जात कधीच. किट्टू दादा किट्टू दादाला पास नाहीये, फक्त आपल्यालाच घेतलेलं आहे बघा. 5च पास काढलेले आणि 5 पास आपण संपला. आवाज येतोय आता. बोल. असं नाही खेळता येतं तुला.
डान्स करतात का? आणि काय हात धरून येत होते का लहानपणीपासून. तर लहानपण आता लहानपण नाहीये ना पोरी. कोर्स करतायत माहिती का सर तर आता गरबा खेळलोय पूर्ण घामाघूम झालेलो आहे. मायरा तर खूप भारी गरबा खेळते. पण पाण्याची बॉटल फ्री आहे, पाण्याच्या बॉटल एवढं घेऊन चालत. हा मग 5 जणांना 5 नको का? फ्री आहे तर काय मग सोडायचं का? फ्री असलेला माल कधी सोडत नसतो आपण, माहिती आहे का? आणि तुला खरंच खूप भारी येतो. आणि आज तुझा गरबा स्टेप बाय स्टेप येतो ना. तो किती आला आहे तो किती पळत येतो रस्त्याकडे. त्याला पकड. उद्या यायचंय का मायरा? बस तुम्हाला पण न्यायचं? कारण आम्ही याच्यामुळे नाही म्हणतो, कारण तिकीटच नाही ना उद्याच्याला. नाही उद्या तिकीट काढू ना आपण, कशाला टेन्शन तिकीट काढून तिकीट घेत आपल्याला तरी पण नाही जायचं. का बरं? तिकीट नाही जमलं तरी नाही. लय थकलो आता. उद्या लास्ट आहे. उद्या लास्ट आहे. उद्या द्यावंच लागेल. काय का माहिती? बघू आता उद्याची. तुझं काय झालं? खेळता येत नव्हतं का तुला? नाही ना, तुम्ही शिकवलंच नाही मला तिथं. बरोबर तर येत होतं का मावशी? एकदम परफेक्ट जमत लय होतं. जमलं मस्त एकदम. नंतर खेळू लागली तेव्हा भारी वाटत. हा का? अगोदर नाहीच बोलू लागली मला येत नाही मला येत नाही. एकदा खेळायला कोणी पडायची गुतून मदत पाय देऊ लागली मला सगळ्यात जास्त. हे तू नाही का हे लंबा घेरवाला नव्हतं घालायला पाहिजे. नाही. त्याच्यामुळे नाही का पाय पडत होते माझे. म्हणजे लंबा झाला थोडा हे पाहिजे होता. काय? थोडा हा. असं कमी गुडघ्यापर्यंत. हा घेर जास्त आणि कमी आमचं याच्यामध्ये एकदम डिसाईड झालेलं आहे, पण ते कोणतं घालायचं एकदम काय. बरं जाऊ दे, तुला आलेलं आहे आता काय टेन्शन. जाऊ दे, छान आहे. बरं चला आता. आता उद्या येऊ आपण. लय टाइम झालंय मला. उद्या उठ फक्त लवकर. उठे चला. तर आता आम्ही घरी आलेलो आहे, कपडे चेंज केले. जेवण तुम्ही बनवताय? आम्ही जेवण करून आलेलो नाही. आता जेवण बनवायचं इथून पुढे, मग जेवण करायचंय. मायरा अगोदर पसारा पालन करून मध्ये उठा आणि पटकन जेवण बनवा. तिथं बनवलं नसेल. मग कसं वाटलं बरं तुला गरबा? भारी वाटला. चांगलं वाटलं खरंच? तुमच्या गावाला होतो असं गरबा? नाही. असं म्हणजे होत असेल पण असं नसेल. नाही. आमच्या इथे पण पहिल्यांदाच होतं असं. खरंच आम्हाला जो ग्रुप भेटला होता ना, तो ग्रुप एवढा भारी होता ना, एवढा चांगले स्टेप करत होते ते लोक. तर आम्हाला स्वतःला येत नव्हतं, त्यांनी पण शिकवलं आम्हाला. लय वेळ शिकवलं मला तर सगळंच नाही. मला पण खूप वेळ शिकवलं त्यांनी, पण या जमत होतं मला तरी थोडंफार. हा ना, मला एवढा पण वाईट डान्स नाही येत असं मला वाटतं. तुला काय वाटतं? म्हणजे एकदम गाय गुजरा पण नाही मी, थोडंफार येत असेल मला. मला तर काहीच येत नाही. तर आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो. लाईक Like करा, करा, शेअर करा, कमेंट्स करा. विसरू नका. गुड नाईट, टेक केअर, बाय.